सरकारनं घोषणा केली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्याला या निमित्तानं काहीतरी मदत होईल, परंतु ही कर्जमाफी सरसकट नाही आणि जी घोषणा केलेली आहे ते प्रत्यक्षात यायला फार दिवस लागायलेत. आज जून महिना 8 दिवसावर येऊन ठेपलाय. कर्जमाफीचं इकडं शासनानं घोषणा केली, परंतु बँका सगळ्या शेतकऱ्याच्या दारात आहेत की तुमचं नवं जुनं करा, अमुक करा, तमुक करा. मग शेतकऱ्यानं जर शासनानं सांगितलेली ह्याची वाट बघायची का शेतकऱ्यानं बँकेकडे गेलं की दररोज बँकवाला दारात आहे. मुख्यमंत्र्याचं सुद्धा बँका ऐकत नाहीत. ही खरी कमालीची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये. आणि सिबिलचा मुद्दा यामध्ये शेतकऱ्याला जर बँकेत गेलं तर ते सांगतात तुमचं सिबिल खराब आहे, पुन्हा कर्ज वाटप होत नाही. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बघितलं तर मागच्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये 50% वर सुद्धा खरीपामध्ये पीक कर्ज वाटप केलेलं नाही. ही बँकाची उदासीनता आहे आणि याच्यामुळेच या जिल्ह्यामध्ये आत्महत्या होतात. म्हणून शासनाला आमची नम्र विनंती आहे की शासनाने जी कर्जमाफी करायची त्याची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे. 30 जून ही शेतकऱ्याची शेवटची डेडलाईन आहे. 30 जूनला शेतकऱ्याचं सगळं आर्थिक वर्ष संपत आहे, त्याच्या अगोदर मिळाले पाहिजेत. उद्या जून चालू झाल्यानंतर शेतकऱ्याला पेरणीलाच पैसे नसल्यानंतर तुमचं कर्जमाफी कधी होणार, कधी शेतकऱ्याला मिळणार आणि कधी शेतकरी पेरणार, हा खरा सवाल आहे. त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांना सगळ्याला विनंती आहे की तुम्ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती ताबडतोब अंमलात आणली पाहिजेत आणि शेतकऱ्याचं कर्जमाफ केलं पाहिजे. कर्जाची नवजुनं करण्याची जी पद्धत आहे, जी वेळ आहे, ती कधी असतो? कर्जाची नवजुनं करण्याची जवळपास वेळ राष्ट्रीयकृत बँका आणि DCC बँका सगळ्या सहकारी बँकामध्ये 30 जून असते. आता शासनानं 30 जून पर्यंत जर वाट बघायची म्हणली तर शेतकऱ्याला पेरायलाच पैसे नाहीत. काय करायला पाहिजे आता? मागणी काय? आता आमची अशी विनंती आहे सरकारला की सरकारनं दिलेलं जेवढं आहे ते सत्पात्री दान लवकरात लवकर द्यावं. शेतकऱ्याला जी द्यायची कर्जमाफी ती लवकरात लवकर इम्प्लिमेंट झाली पाहिजे. 30 जूनच्या अगोदर हा सगळा प्रकार थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्यानंतर सरळ सरळ कर्ज मिळालं पाहिजे. 2 लाखाच्या कर्जमाफीवर समाधान येतं शेतकरी? दे उसका भला, नाही दे उसका भला. शेतकऱ्याला एवढंच दिलेलं हे सुद्धा आम्ही स्वीकारायला तयार आहेत, परंतु याच्यामध्ये कुठलीच शेतकऱ्याची कर्जमाफीमध्ये कुठलीच यंत्रणा होत नाही. जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे परतफेड करतात, अशाला सरकारनं 50,000 रुपये शेतकऱ्याला द्यायला ठरलेलं आहे. ते शेतकऱ्याचं 50,000चं वाढवून 1 लाख रुपये तरी प्रोत्साहन त्यांना अनुदान मिळालं पाहिजे. ही आमची महत्वाची भूमिका आणि मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.